नमस्कार मित्रांनो, हॉबी डुबडूच्या 72व्या सेशनमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. चित्रातून जीवनाचा प्रवास याबद्दल आपण नितीन विक्रम सोनवणे, कला शिक्षक, शानबाग विद्यालय यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं हॉबी डुबडूमध्ये हार्दिक स्वागत. आपण तुमच्या चित्रातून जीवनाचा प्रवास याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काहीतरी माहिती द्यावी, त्यांचं ज्ञानार्जन त्यांना व्हावं याबद्दल हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला असं वाटतं सर, एक प्रश्न विचारतो तुम्हाला. तो शाळेपासूनच सुरू झाला. शाळेमध्ये असताना म्हणजे मला पहिल्यापासून 5वीपासून तसं चित्रकलेची आवड होतीच. हो. पण 8वीत असताना आमचे कला शिक्षक होते नांदुरकर सर म्हणून. त्यांनी माझ्यातले काही गुण ओळखून त्यांनी मला परीक्षा द्यायला सांगितलं की तू हे जर केलं तर जास्त चांगलं होईल. आणि त्या हिशोबाने मग त्यांनी म्हणजे मला परीक्षेचा फॉर्म पण त्यांनीच भरला, परीक्षेला बसवलं. पहिली परीक्षा, दुसरी परीक्षा, तिथून चित्रकलेचं सुरू झालं. या पद्धतीने मग पुढे जाऊन 11वी 12वी केलं. पण मग त्यावेळेला आर्ट्स कॉलेजला जाण्याचा काही तसा मानस नव्हता, कारण खर्च त्यावेळेला म्हणजे कॉलेजला खूप खर्च येतो अशी एक घरच्यांची मानसिकता होती. आणि त्या अँगलने मग वेगळं काहीतरी कर बुवा ते सोडून, असं घरच्यांचं म्हणणं होतं. म्हणून मग 11वी 12वी जॉईन केलं. पण मग त्याच्यानंतर आमचे एक नातेवाईक होते बाविस्कर म्हणून, राजेंद्र बाविस्कर, ते आमच्याकडे आले. ते मला म्हटले की अरे म्हणजे एवढा खर्च नाही आहे, तुला जे आवडीचं काम आहे ते जर तू केलं तर पुढं आयुष्यात खूप सोपं होतं. ते कर म्हणे, हे काय करत बसतो तू म्हणजे नोकरीच्या हिशोबाने. तर मग म्हटलं खर्च खूप येतो. मग त्या हिशोबाने त्यांनी सांगितलं की खर्च वगैरे कमी येतो, हा भाऊ करून घेऊ नका. म्हटलं मग तुम्ही घरच्यांना समजावं. मग त्यांनी ते समजवलं. मग अशा हिशोबाने आर्ट्स कॉलेज जॉईन केलं आणि मग तिथून सुरू झालं. सर, एक प्रश्न विचारतो. शिक्षक विद्यार्थ्याला घडवतो का घडतो? कोण, विद्यार्थी का शिक्षक? शिक्षक विद्यार्थ्याला घडवतो का घडतो विद्यार्थी? हां, प्रश्न चांगला आहे. या प्रक्रियेमध्ये म्हणजे शिक्षण ही जी आहे ना, ही प्रक्रिया जी आहे ती निरंतर चालू असते. आणि या प्रक्रियेमध्ये दोन्ही घडत असतात. विद्यार्थीही घडत असतो, शिक्षकही घडत असतो. आणि ॲक्च्युली विद्यार्थ्यांमध्ये ते ऑलरेडी असतंच. आपण फक्त त्याला मार्गदर्शन करायचं आपलं काम आहे, तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम आहे. त्याच्यातले कलागुण ज्याच्यामध्ये आहे ते ओळखून त्याला मोटिवेशन करायचं आपलं काम आहे. जसं तुमच्या शिक्षकांनी तुमच्यामधला हा कलेचा गुण हेरला आणि तुम्हाला चालना मिळाली, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे कसं तुमच्याबद्दल? हा ना, मग त्यांनी माझ्यातले ओळखलं आणि त्यांनी मला सांगितलं की हे तू केलं पाहिजे, तुझ्यामध्ये ते आहे, तू चांगल्या पद्धतीने करू शकतो. मग त्यांनीच परीक्षेला मला बसवलं, फॉर्म पण त्यांनीच भरले आणि त्या हिशोबाने मग ते पुढे केलं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की कदाचित त्यावेळेला त्यांनी ते भरलं नसतं किंवा त्यांनी मोटिवेशन नसतं केलं तर आज काहीतरी आयुष्यात वेगळं घडलं असतं किंवा मी या ठिकाणी नसतो, कला क्षेत्रात नसतो. सर, तुम्ही कला महोत्सव ही नवीन संकल्पना आणली आहे. रंगतरंग शानबाग विद्यालयामध्ये तुम्ही प्रथम सुरुवात केली आहे, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. नाही, रंगतरंग हा आमच्या शाळेचा पूर्वीपासून सुरुवातीपासूनचा उपक्रम आहे. त्याला आपण नाव रंगतरंग दिलं. इतर शाळांमध्ये जसं स्नेहसंमेलन असतं. विषय कला महोत्सवाचा होता. कला महोत्सव जसं शाळांमध्ये सगळ्या क्रीडा महोत्सव असतो, तर मी शाळेत लागल्यापासून डोक्यात विचार होता की प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा महोत्सव 6 दिवसाचा, काही दिवसाचा, शाळांमध्ये 2-3 दिवसाचा पण तो असतो. तर मग असा कला महोत्सव का नसावा? मग तो विचार मी आमचे प्रिन्सिपल होते त्यांना मांडला
त्यांनी त्याला मान्यता दिली आणि मग 2007ला साधारणपणे पहिला कला महोत्सव आम्ही घेतला. तो कला महोत्सव घेतला तर मग तो कसा घ्यायचा वगैरे त्याचा प्लॅन केला, पण तो फक्त आपण शाळेतल्या शाळेत घेऊन उपयोग नाही. मग बाकीच्या पण शाळांना त्याच्यामध्ये ॲब्झॉर्व केलं आणि बऱ्याचशा शिक्षकांनी म्हणजे त्याच्यामध्ये राजेंद्र महाजन सर असतील, राजू बावस्कर सर असतील, विजय जैन सर असतील, ते निलेश चौधरी सर होते, अरुण सपकाळे सर होते, अशा अनेक शिक्षकांनी पण त्यावेळेला आम्हाला मदत केली. श्यामकुमार सर शिल्पकलेचं छान डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी दिलं आणि त्याचं स्वरूप आम्ही एक म्हणजे डेमो पण आणि विद्यार्थ्यांना संधी पण आणि स्पर्धा पण असं तिन्ही अँगलने तो कला महोत्सव आम्ही घेतला. तर मला असं वाटतं कलाकार हा सतत नाविन्याचा शोध घेत असतो. तर तुम्ही अजून काय काय केलं त्याच्याबद्दल? म्हणजे कॉन्स्ट्रोवर्टचं तुमचं काहीतरी नवीन तुम्ही संकल्पना मांडली होती. हां, आता कसा रंग जो असतो आमचा त्याच्यामध्ये आम्हाला खूप मोठी संधी असते की दरवर्षी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणजे पूर्ण आता गेल्या 4-5 वर्षापासून तर सागर पार्कवर आमचा कार्यक्रम होतो शाळेचा, तर त्या अनुषंगाने पूर्ण ग्राउंडचं डिझाईन काय कुठे असलं पाहिजे, गेट कसं असलं पाहिजे, स्टेज कसं असलं पाहिजे. तर स्टेज डिझायनिंग ॲक्च्युली त्याच्या आधी पण मी भरपूर केलेले आहेत. कस्ट्रोवर्डचं तुम्ही म्हटले की कस्ट्रोवर्डचं मागे त्यांनी स्पर्धा पण घेतली होती, त्याचं फर्स्ट प्राईज मला होतं. स्पर्धा घेतली होती त्यांनी गेट डिझाईनची स्पर्धा, ती पण एक नवी वेगळ्या प्रकारची स्पर्धा होती. बरोबर. त्याच्यानंतर डिपेक्स 2007चं गेट डिझाईन मी केलं होतं, ते जवळपास 72 फुटांचं होतं. त्याच्यानंतर दुर्गा झाली, गौरीचं नेपथ्यामध्ये फार चांगली संधी मिळाली. म्हणजे त्याच्यात लाईट सिस्टीमपासून ड्रेसेसपासून कसे असावे त्याच्यावर खूप काम केलं होतं आम्ही. ड्रॉईंग केले भरपूर, छोट्या छोट्या बावल्या घेऊन त्यांना त्या कपडे शिवले, कसं दिसतील, इमेजिन कसं होईल आणि असे बरेच स्लाईड्स बनवल्या काही चित्रपटाच्या म्हणजे याच्या प्रोजेक्टरच्या. मला असं वाटतं सर की नितीन सरदेसाईंच्या तुम्ही पावलावर पाऊल ठेवतायत. तुमचं नावही नितीन आहे. हा योगायोग आहे का? हा योगायोगच म्हणता येईल. म्हणजे मी काही तसं ठरवून केलेलं नाही, पण ते होत आलं, चालत आलं त्या अनुषंगाने. ॲबस्ट्रॅक्टमध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? ॲबस्ट्रॅक्ट जी कला आहे त्याच्याबद्दल थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगावं. हां, वास्तववादी आणि ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त हे 2 प्रकार आहे. वास्तववादी म्हणजे काय की जे आपण शाळेमध्ये पण शिकवतो, जसं आपल्याला समोर दिसतं जसंच्या तसं काढणं, याला वास्तववादी म्हणतात. आणि अमूर्त म्हणजे हा स्वतःचा शोध असतो. म्हणजे काय तर जसं एखादी गोष्ट आहे, समजा मी तुमचं स्केच करायला बसलो तर तुमचं जे स्केच आहे मला फक्त इतर लोकांपेक्षा आम्हाला थोडंसं लवकर समजतं आहे ना, त्या हिशोबाने आम्ही स्केच करतो. आता हे वास्तववादी झालं. पण याच्यामध्ये पण प्रयोग करणारे लोक आहेत, आर्टिस्ट आहेत. निसर्गचित्र असेल तर निसर्गचित्र समोर जे दिसतं जसंच तसं काढणं, किंवा एखादं झाड आहे, एखादं पान आहे, एखादं फूल आहे, हे जसंच्या तसं काढणं हे वास्तववादी आहे. वास्तववादी. परंतु काय होतं की म्हणजे इतरांच्या दृष्टीने चित्रकार किंवा ज्याला चित्रकला येते तो म्हणजे त्यांना ते खूप वेगळं वाटतं, विशेष वाटतं की अरे काय मस्त काढलं एकदम. पण आमच्या फील्डमध्ये थोडंसं वास्तववादी हा जो भाग आहे तो तर आला पाहिजे, तो बेसच आहे चित्रकलेचा. पण मग किती दिवस आर्टिस्ट वास्तववादी करत बसणार, तेच करत बसणार है ना. तर मग ज्या वेळेला आपण एखादं वास्तववादी टप्पा गाठतो त्याच्यानंतर सुरुवात होते अमूर्त कलेला. म्हणजे नाविन्याचा शोध ज्याला आपण म्हणतो, काहीतरी नवीन शोधणं हो है ना. मग ते फुलच आहे समजा, तर ते फुल अजून वेगळ्या कशा प्रकारे दाखवता येईल. एखादी पाण्याची बॉटल आहे तर ती अजून वेगळ्या प्रकारे कशी दाखवता येईल, हा शोध असतो. म्हणजे नाविन्याचा शोध घेण्याचा कलाकार प्रयत्न करत असतो. हां, सतत. हां, आणि तोच तर आनंद आहे ना. म्हणजे आहे ते करण्यामध्ये काय मजा नाही ना. दररोज काहीतरी म्हणजे दर पेंटिंगमध्ये वेगवेगळेपणा जर आपण आणलं, नाविन्य शोधलं आणि आजूबाजूला जी परिस्थिती घडत असते त्याचाही परिणाम त्याच्यामध्ये होत असतो. तर अशा पद्धतीने ते चालतं. तर मला असं म्हणायचं आहे की साधनेतून तुम्हाला अनुभूती होते. हा, साधना तर चालूच ठेवायला लागते ना. जसं कुठलंही याच्यामध्ये असो, ते क्रिकेट असो, म्युझिक असो, डान्स असो, कोणत्याही याच्यामध्ये सातत्य ज्याला म्हणतो आपण, ते असल्याशिवाय तर पुढे जाताच येत नाही. तर तो फरक तर नक्की जाणवतो. मी एक प्रश्न विचारतो की राजा रवी मरवा आणि चंद्रकांत मांढरे
आपलं एम एफ हुसेन हा जो प्रवास आहे याच्याबद्दल प्रेक्षकांना थोडं माहिती दिली तर बरं होईल. म्हणजे फरक काय त्याच्यामध्ये? रवी वर्मा आणि हां, राजा रवी वर्मा, चंद्रकांत मांढरे, एम एफ हुसेन. हां, पहिला गोष्ट तर हे दोन्ही चित्रकार जे आहेत ना यांचा कालखंड वेगवेगळा आहे. राजा रवी वर्मांचा कालखंड खूप जुना आहे, साधारण 4-5 आपलं 16व्या शतकाच्या आसपास. आणि त्याच्यानंतरचा एम एफ हुसेन म्हणजे आत्ताचा विषय 19व्या शतकात 20व्या शतकात. तर दोघांमधला फरक असा आहे की राजा रवी वर्मांनी भारतीय पारंपरिक विषय जे होते ते चित्रकलेसाठी निवडले, पौराणिक विषय ज्याला आपण म्हणतो, परंतु शैली मात्र पाश्चिमात्य वापरली. म्हणजे त्याचं त्यावेळेला ते राजाश्रय पण त्यांना असायचा आणि त्या हिशोबाने त्यांनी पाश्चिमात्य शैलीचा वापर केला, मात्र विषय पारंपरिक ठेवले. हो, है ना. आणि ती एक वास्तववादीच कला त्यांची आपण म्हणूया. त्यांनी ॲब्स्ट्रॅक्ट किंवा अमूर्त याकडे ते वळले नाही, ते तीच कला त्यांनी जोपासली. हुसेनने मात्र सुरुवातीला वास्तववादी भरपूर काम केलं आणि त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की काही नाविन्याचा शोध घेण्याच्या दृष्टीने अमूर्त कलेकडे एम एफ हुसेन वळले आणि बऱ्याचशा गोष्टीचं त्यांनी काम केलं. त्यांचा घोडा हा जो विषय आहे त्याच्यामध्ये ते मास्टर होते, है ना. म्हणजे पेंटिंग पाहिलं की खाली सहीची गरज पडत नाही की कोणाचं पेंटिंग आहे, सहज ओळखता येतं. तर अशा पद्धतीने मग त्यांनी स्वतःचा शोध सुरू केला आणि मग अनेक विषय त्यांनी घेतले. माधुरी दीक्षितवर पण त्यांनी सिरीज केली, है ना. मागे हिंदू देवता त्याच्यावर पण ते बरंचसं गाजलं प्रकरण. अशा पद्धतीने अमूर्तवादाकडे ते गेले. तर हा दोघांच्या ह्याच्यातला तो फरक आहे. सध्याच्या घडीला पालक काय करतात की विद्यार्थ्यांमधले गुण हेरटणी असं जे आता म्हटलं जातं आहे की बुवा तुम्ही मुलगा जर 5वी-6वीत असला, त्याला चित्रकलेची आवड असली तर त्याचं पुढे प्रगती व्हायला बाधा येते. असं का होतं विद्यार्थ्यांच्या? कशाच्या बाबतीत? कलेच्या का? हां, कलेच्या बाबतीमध्ये. नाही, एकदम बरोबर बोललात तुम्ही. कसं आहे, आणि ती नॅचरल आहे. म्हणजे नॅचरल आहे म्हणण्यापेक्षा कसं, नॅचरल या अनुषंगाने मांडतोय मी की ते नॅचरल होऊन गेलं आहे. म्हणजे कसं असतं, एखादी गोष्ट चुकीची आहे पण जेव्हा इकडे 90 लोक ते करताय तर ती बरोबर धरली जाते. इकडे 10 लोक आहेत, ते किती बरोबर असले तर ते बरोबर धरलं जात नाही. तसा तो प्रकार आहे की साधारण लहानपणी कसं फार कौतुक असतं आपल्याला मुलांना, स्वतःच्या मुलाचं. 2रीत असेल, 4थीत असेल, 5वीत असेल, हे कुठपर्यंत चालतं? फार तर 7वीपर्यंत. बरं. मग 7वीपर्यंत पालक करू देतात आणि मोठ्या गर्वाने पण त्यांना गर्व असतो, अरे बाबा माझ्या मुलाने काय छान चित्र काढलं, माझ्या मुलाने मातीची वस्तू किती सुंदर बनवली, है ना. पण तो जेव्हा 7वीच्या पुढे जातो तर 8वी, 9वी, 10वी तसं ते पालकांना ते असं वाटायला लागतं की अरे आता याने हे थांबवलं पाहिजे, है ना, पुढच्या दृष्टीने विचार केला पाहिजे, है ना. आणि मग ते घरून सुरू होतं की एखादा त्याच्यामध्ये असतो करणारा, पण मग तो करत बसला तर त्याला पण असे पण पालक मी बघितले की बस कर, बंद कर, अभ्यास कर. म्हणजे हा अभ्यास नाही आहे, ही साधना आहे. हां, असं त्यांना वाटतं. म्हणजे एक प्रकार तो पण आहे त्याच्यामध्ये आणि तो अनुभव आम्हाला नेहमी येतो. सर, एक विचारतो की कलाकारांना जनाश्रय पाहिजे का राजाश्रय पाहिजे? म्हणजे पूर्वी राजाश्रयाची गरज होती, आता राजे राहिलेलेच नाही, त्याच्यामुळे जनाश्रयाची गरज आहे. म्हणजे रसिकांनी त्याला भरभरून त्याला दाद दिली पाहिजे, कलेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. कुठलाही कलाकार जो आहे त्याला शेवटी रसिक ज्याला म्हणू आपण, प्रेक्षक ज्याला म्हणू, त्याच्यावरच तो जिवंत असतो आणि तो असला पाहिजे. म्हणजे रसिकांनी त्याला दाद देणं किंवा महत्त्व देणं किंवा पेंटिंग विकत घेणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे पुढे जाऊन ते अजून जी कला आहे ती अजून प्रोग्रेस होऊ शकते. मला वाटतं तुम्ही परिवर्तनशी जोडलेले आहात. तर आपण चित्र वाचन का असं चित्रसाक्षरता, बरोबर. चित्रसाक्षरताबद्दल ही संकल्पना कशी आली तुमच्या ह्याच्यात? म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगाल आपण. हां, परिवर्तनचे आपल्या शंभूअण्णा जे आहेत यांचं नेहमी म्हणणं असायचं की चित्रकार जो आहे ना तो बोलत नाही, तो फक्त कागदावर काढत असतो. आता चित्रकाराला थोडंफार बोलता पण आलं पाहिजे.
हा त्यांचा पहिले मुद्दा होता. बरोबर. आणि दुसरा की जसं अमूर्त शैलीचा तुम्ही विषय केला, वास्तववादी चित्र सगळ्यांना समजतं. बरोबर. पण मग जेव्हा ॲबस्ट्रॅक्टकडे आपण जातो, अमूर्तकडे जातो, तर ते जरा प्रेक्षकांना समजणं अवघड होऊन जातं. हं. मग अण्णांचं म्हणणं होतं की अरे हे चित्र जे आहे ना, तो चित्रकार काढतो, पण त्याच्या डोक्यात काहीतरी ती प्रक्रिया होत असते, तो काहीतरी काढत असतो, तर त्याच्यावर त्याला त्याचे मतं जे आहे ते व्यक्त पण करता आले पाहिजे. बरोबर. म्हणजे प्रेक्षकांना पण कळेल की अरे काहीतरी काय वेगळं आहे बुवा. ते नुसतं बघतील, त्याचे अर्थ लावतील, हे तर करतच आले आत्तापर्यंत, पण त्याच्यावर जर चित्रकार बोलायला लागले तर अजून चांगलं होईल, अशी अण्णांची संकल्पना होती. आणि मग त्याच्यामुळे अण्णांनी त्याला प्रोत्साहन दिलं की सर म्हणजे सगळ्यांना बोलवून की तुम्ही हे करा, तुम्ही हे करा. ते मागे लागले आणि मग त्याच्यातनंच चित्र साक्षरतेचा जन्म झाला. चांगली गोष्ट आहे. सर मला असं एक विचारतं आहे, रंगरेषा आणि भावना यांचा काय संबंध आहे? रंगरेषा दोघांनाही प्रतिकात्मक अर्थ आहेत, भावना आहेत. आणि पुन्हा मग तो मुद्दा तिथेच येतो ॲबस्ट्रॅक्टवर. लोकांना ॲबस्ट्रॅक्ट जे समजत नाही त्याचा अर्थ असा असतो की त्यांना रंगांचे अर्थ कळत नाही, रेषांचे अर्थ कळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ काय असतं की कॉमन गोष्टी आहेत त्या. आडवी रेषा असेल म्हणजे आडवी रेषा असेल तर ती शांतता दाखवते, उभी रेषा असेल तर हाईट दाखवते, तिरपी रेषा असेल तर गती दाखवते. आता हे त्याचे अर्थ आहे. हो. मग जसं चित्रामध्ये ते रेषा जेवढ्या प्रभावीपणे वापरल्या जातात तसं त्याला अर्थ प्राप्त होत चालतो ना. आणि त्याच पद्धतीने कलर्सचं पण आहे. म्हणजे निळा रंग असेल, पांढरा रंग असेल तर हे शांततेचं प्रतीक आहे. हिरवा रंग असेल समृद्धीचं प्रतीक आहे ना. भगवा रंग हा वैराग्याचं प्रतीक आहे, लाल रंग धोक्याचं प्रतीक आहे, काळा रंग भीतीचं प्रतीक आहे. असं हे सगळं आहे. जांभळा रंग ऐश्वर्याचं प्रतीक आहे. तर मग हे सगळे रंगांचे भावनिक अर्थ आहेत. आणि मग ते ज्या पद्धतीने चित्रकार चित्रामध्ये वापरतो त्याच्यावरून चित्र ओळखता येतं की चित्रकाराला नेमकं काय दाखवायचं आहे. म्हणजे आता आज पावसाला समजा सुरुवात झाली, आता समजा पाऊस पडतो आहे, तर इथे मला चित्र जर मी काढायला घेतलं, रंगवायला घेतलं, तर मी काय करेल, तर जास्तीत जास्त निळसर रंग, हिरवट रंग याचा त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक वापर होणार आहे. हो. मी तिथे जर पिवळा, ब्राऊन, रेड असे रंग वापरून मी पावसाळा जर करायचं म्हटलं तर त्याला ते वास्तववादी नाही होणार, वास्तववादी नाही आहे ना. तर हा फरक आहे. कलाकार हा निसर्गाशी जोडलेला असतो असं म्हणतात. कारण त्याला रंगसंगती, झाडं, पानं, फुलं याचा काही परिणाम होतो का? प्रश्नच नाही. कारण आपण म्हटलं की बा चित्रातून जीवनाचा प्रवास, तर असंही होऊ शकतं की बा जीवनाचा प्रवास हा चित्रातून होतो. नक्की नक्की. काय असतं, जीवनाचा प्रवास म्हणजे काय हा महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला अनुभवाने समृद्ध होणं ही कला शिकवते. ती कला कोणतीही असो. तर प्रश्न काय होता तुमचा? चित्रातून जीवनाचा प्रवास का जीवनाचा चित्रातून प्रवास? रंग वगैरे. हा ना. तर जीवनातून म्हणजे निसर्गाकडनं आपण शिकतो. हो हो तेच आहे ना. निसर्गामध्ये अनेक गोष्टी आहेत, है ना. त्याच्यावर बऱ्याच वेळा मी बोललो पण आहे की ॲरिस्टॉटल आणि प्लॅटो हे जे गुरु शिष्य होते त्यांचा याच्यावर बराचसा म्हणजे मतांतरं होती की वस्तू आधी की संकल्पना आधी. संकल्पना म्हणजे इमॅजिनेशन आणि वस्तू म्हणजे निसर्ग, है ना. तर काय आधी, तर हा तो पार्ट आहे. तर म्हणजे मी जर माझ्या पद्धतीने विचार करतो तर मला असं वाटतं की वस्तूच आधी. डोक्यात एखादी गोष्ट जेव्हा आपल्या येते तेव्हा ती संकल्पना आहे, नक्की संकल्पना आहे. पण ती जर कायम तशीच राहील, ती जर वास्तवात येत नसेल तर तिचा उपयोग नाही ना. मग ती संकल्पना म्हणजे वास्तवात जर ती आलीच नाही तर ती कायमची संकल्पनाच राहील ना. मूर्त स्वरूपात ती येणारच नाही. बरोबर. तर तो महत्त्वाचा भाग आहे. मग आपल्याला मूळमुद्द वास्तवात येतं याचा अर्थ काय की आपण कुठून शिकतो, तर ते निसर्गावरनं शिकतो. साधं उदाहरण द्यायचं झालं समजा, तर अनेक शोध लागले. तर आपण ज्या खुर्चीवर बसलो आहे, या खुर्चीला 4 पाय आहे ना. मग याचा शोध कसा लागला, तर निसर्गात असं काहीतरी आहे ना की ज्याच्यावरनं असं बसायला उभं करता येतं, हे आपल्याला समजलं.
जसं सुरुवातीला एकदम पहिले चाकाचा शोध लागला, माणूस गुहेत राहत होता, गरजेनुसार जे होत गेलं तर त्याला ते सुचलं कुठून, तर ते निसर्गातनं सुचलंय है ना. तुम्हाला असं वाटतं का कधी की तुम्ही चित्र काढायच्या अगोदर तुम्हाला असं वाटतं की आपण कुठंतरी एका भटकंती व्हावी, हिरवगार दिसावं, पाणी, पानं, फुलं, झाडं, याच्यामधून आल्यानंतर तुमच्या भावना कशा होतात? निसर्गामध्ये आणि हिवाळ्यामध्ये हे तर कोणालाही फिरायला आवडतं ना. त्या अनुषंगाने वातावरणाचा परिणाम होतच असतो. उन्हाळ्यात फिरायला कोणाला आवडेल आणि त्या हिशोबाने आपण फिरत असतो. पण निसर्गाकडे जायचं म्हणजे काय, तर निसर्गाकडे जाण्याचा मूळ उद्देश शिकणं आता आहेच, पण याच्यासोबत गरजा कमी करणं. आपल्या ज्या गरजा आहे त्या कमी केल्या पाहिजे. लोक फिरायला जातात, निसर्गामध्ये जातात, पण ते सगळं 4-4 कपडे घेऊन जातील, वेगवेगळे बुटं घेऊन जातील, झोपायला 4-4 ब्लँकेट घेऊन जातील, खायला अजून 4 पट घेऊन जातील. तर हे निसर्गात गेल्यानंतर हे अपेक्षित नाही आहे. निसर्गाकडनं शिकायचं आहे म्हणजे काय, तर तुमच्या गरजा कमी करायला पाहिजे आणि नाविन्याचा शोध, की अरे काय काय आपण निसर्गामध्ये आहे. खूप गोष्टी आयुष्यभर जरी आपण शोध घेतला तरी कमी पडेल है ना. अनेक सजीव आहेत, झाडं आहेत, आपल्याला जे माहिती नाही, कितीकच झाडं आहेत ज्याचे नावं माहिती नाही. प्रत्येक झाडाचा आकार वेगळा आहे, रंगसुद्धा वेगळा आहे. हां, तर हे जसं जसं आपण शोधत जातो तसं तसं आपलं पण ऑब्झर्वेशन वाढत जातं, अनुभव प्रगल्भ होत जातो, नवीन शोध घेता येतो आणि त्याचा आनंद सगळ्यात मोठा आहे ना. मी असं एका ठिकाणी वाचलेलं की कलाकारांना एक अद्भुत शक्ती असते आणि देणगी मिळालेली असते, ती निरीक्षणाची असते. त्याच्याबद्दल सांगाल तुम्ही? आता देणगी म्हटल्यानंतर काय बोलणार है ना. तर देणगी वगैरे असं म्हणता नाही येणार. कारण काय आहे माहिती आहे का, की जसं मी म्हटलं की लहानपणापासून समजा मला आवड होती, तर मी काय केलं, त्याच्यावर काम सुरू केलं आणि मग त्याच्यावर काम सुरू केलं आणि मग ते ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते तर त्याच्यामध्ये जर आपण तेच काम पुन्हा 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 करायला लागलो तर त्याच्यात काहीतरी आपल्याला साध्य होतं, पारंगतता थोडी थोडी येत जाते आणि मग तो इतरांपेक्षा वेगळा होतो. तर असं दैवी शक्ती वगैरे काही त्याला म्हणता नाही येणार. म्हणजे तो साधनेतून, हां, साधना, आता मी तेच म्हटलं, साधना ही प्रत्येक गोष्टीला महत्त्वाची आहेच. साधनेतून तो प्रावीण्य मिळत जातो आणि ते कायम ठेवायला लागतं. ते काही असं हे नाही होत. कारण काय की नवीन शोध असतो ना नेहमी. एकदा आपण सायकल चालवायला शिकलो की नंतर तुम्ही 15 वर्षांनी सायकल चालवली तरी तुम्हाला चालवता येते. तो भाग नाही आहे, कारण ती एकच गोष्ट आहे, त्याच्यात नाविन्याचं काही नाही आहे. पण तुम्हाला जर नवीन करायचं आहे तर तुम्हाला सातत्याने शोध घेणं गरजेचं आहे. म्हणून ते कायम चालू ठेवायला लागतं. जसं आपण म्हणतो की परमेश्वर निर्मिती करतो तसा कलाकार पण निर्मिती करतो. तर कलाकार आणि आपण एक अद्भुत शक्ती मानतो, तर त्याच्यातलं साधर्म्य काय आहे की परमेश्वरसुद्धा निर्मिती करतो आणि कलाकारसुद्धा निर्मिती करतो. तर मला असं वाटतं ते दोघं समान आहेत. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते दोघं समान एकाच मुद्द्यावर आहे, सत्य या बाबतीत गोष्टीवर है ना. चित्रकार पण सत्य शोधतो आणि परमेश्वरानं पण जे निर्माण केलं आहे ते सत्यच निर्माण केलं आहे, असत्य काही निर्माण केलेलं नाही. तर हे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातलं साधर्म्य सांगता येईल. कारण चित्रकाराला जर काही समोरचं मांडायचं आहे तर त्या बेसपर्यंत जाऊन अभ्यास करायला लागतो. तर तो अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हाच तर जे काय आपण मांडतो ते कागदावर येतं. हो ना. समजा मी आता तुमचा स्केच करतोय आणि एखादा ज्याने चित्रकलेचा अभ्यास केलेला नाही तो पण तुमचं स्केच करतोय, तर फरक कुठे पडतो? फरक इथेच पडतो फक्त की मला तुमच्या डोळ्यांची रचना कशी आहे, इतरांपेक्षा वेगळं काय आहे तुमच्या ह्याच्यात, ते मला पटकन समजतं. त्याला समोरच्याला ते समजायला वेळ लागतो. एवढाच त्याच्यातला फरक आहे. मी एक आता मागे घटना घडली होती की औरंगाबादला जाताना काही रेल्वे रोडावरती काहीतरी कामगार लोक चिरडले गेले होते. त्या बाबतीमध्ये आपल्या जळगावातले प्रसिद्ध कलाकार आहेत राजू बाविस्कर यांचं मी चित्र पाहिलं, तर त्यांनी ते थोडक्यात असं मार्मिक होतं ते आणि हृदयस्पर्शी होतं की तो अपघात झाल्यानंतर त्यांना त्याच्या वेदना जाणवल्या आणि त्या वेदना त्यांनी, तर माणसंच गेले, ती जीवाभावाची माणसं गेली, तर त्यांनी ते मजूर असतील काही असतील, तर त्यांनी त्याच्याजवळ कुदळ, फावडा, ते बूट वगैरे असं आणि असं एक छानसं हृदयदायक चित्र त्यांनी काढलं होतं. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, कलाकार हा इतरांपेक्षा वेगळा म्हणजे काय, तर तो भावनिक पण असतो.
आणि समाजात मी आधीच म्हटलं की समाजात एकंदरीत काय चाललं आहे किंवा समाजात होणारे बदल, निसर्गात होणारे बदल, याचं त्याचं ऑब्झर्वेशन इतरांपेक्षा थोडं जास्त असतं. कलाकार संवेदनशील असतो. नक्कीच नक्की. आणि त्याच्यामुळे त्याला ते जोपर्यंत ते कागदावर येत नाही तोपर्यंत चैन पडत नाही, की कारण त्याने ते शोधलेलं असतं, त्याला ते दिसत असतं, त्याला त्याच्या यातना होत असतात आणि त्या आणि ते मांडण्याचे मी थोडंसं असं पण म्हणेल की कदाचित ते मांडण्याची डेअरिंग सुद्धा त्याच्यामध्येच असते. बाकीच्या लोकांना पण ते कदाचित काही वेळेला दिसत असेल, पण लोक बोलू पण शकत नाही. जसं लेखक आपलं मत मांडू शकतात, चित्रकाराच्या कलाकार म्हणजे त्याच्या माध्यमातून ते व्यक्त होण्याचं ते सगळं नाटककार हे सगळे त्याच्यामध्ये आले. एक साधन आहे. नक्की नक्की. तर तो भाग आहेच ना त्याच्यात. तर समाजाशी तो विषय जो आहे तो जोडलेलाच असतो आणि सगळं असं आजूबाजूचं निरीक्षण करून तरच चित्रकार मोठा होत असतो ना. म्हणजे ते विषय तो मांडत असतो. एका अर्थाने समाजाचा आरसा असतो. समाजाचा आरसा असतो. आपल्या जळगावातील बऱ्याच कलाकारांचं जहांगीर आर्टला प्रदर्शन झालेलं आहे. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल की प्रोत्साहन द्यायला पाहिजे का ह्या कलाकारांनी मिळून विद्यार्थ्यांना, पालकांना काहीतरी नाविन्यपूर्ण संदेश या माध्यमातून दिला गेला पाहिजे, मला असं वाटतं. तुम्ही पण एक कलाकार आहात. प्रदर्शनं वगैरे भरवणं हा जो भाग आहे आणि जहांगीरला प्रदर्शन वगैरे हा तर नक्कीच महत्त्वाचा भाग आहे. कारण जहांगीरला प्रदर्शन होणं म्हणजे एक प्रकारची चित्रकार झाला याची पावती असते. हो. म्हणजे कसं असतं की चित्र काढत राहतो आपण आणि त्याला काहीतरी कुठेतरी एक काय म्हणावं आपण त्याला, की ठसा ज्याला म्हणतो आता, की आता हा चित्रकार झाला बा, जशी एक डिग्री मिळते तसा तो विषय असतो की जहांगीरला एकदा प्रदर्शन झालं म्हणजे हा चित्रकार झाला बा, असं एक असतं. आणि दुसरा मुद्दा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जसं आपण म्हटलं आपण थोड्या वेळापूर्वी की 8वी नंतर मुलं किंवा पालक थोडंसं अलिप्त होतात. तर त्याचं कारण आहे की पुढच्या दृष्टीने लोकांना असं वाटतं की याच्यामध्ये करिअरच्या दृष्टीने म्हणजे शेवटी काय तर पैसा तो कमी आहे वगैरे वगैरे असं पूर्वी होतं. पण आजचं काळ खूप बदललं आहे, एकदम उलटं झालं आहे असं म्हटलं तरी चालेल. ज्या संधी चित्रकलेच्या अनुषंगाने खूप काही याच्यामध्ये वाढलेलं आहे. मोठमोठे कॉलेजेस आलेले आहेत, फॅशन डिझायनिंगसारखे विषय पण म्हणजे सेपरेशन झालेलं आहे. पूर्वी ठराविकच विषय होते, GD आर्ट, पेंटिंग किंवा स्कल्पचर, असे काही टेक्स्टाईल, एवढे 5-7 विषय होते. आता प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला 4-4 वर्षाचे कोर्सेस आलेले आहेत, NIT सारखे मोठे मोठे कॉलेजेस. तर त्याच्यामुळे तसा विषय नाही आहे की. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पैसे पण मिळतात आणि जसं मी म्हटलं की समृद्ध होणं, माणसाचं जीवन जे म्हटलं आहे की ते कलेमुळे समृद्ध होतं. आता आपण चित्रकलेवर बोलतो आहे म्हणून मी तेवढ्यापुरतं बोलतो, पण प्रत्येक कला ही महत्त्वाची आहे. जसं पु ल देशपांडेंनी म्हटलं आहे की जीवनामध्ये कुठलंही शिक्षण घ्या, ते तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल, पण कला तुम्हाला का जगायचं, तुमच्या जीवनाचा अर्थ काय, छान छान छान, आणि फेस कसं केलं पाहिजे समाजाला, कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे, धैर्य ज्याला म्हणतो आपण, चिकाटी ज्याला म्हणतो, आत्मविश्वास ज्याला म्हणतो, आत्मबोध ज्याला म्हणतो, हे सगळं कलेतून थोडं लवकर मिळतं असं मला वाटतं. त्याचाच आनंद तुम्हालाही मिळतो आणि तुम्ही आमच्या रसिक प्रेक्षकांनाही देतात. हां बरोबर. दरवेळेला एक प्रयोग असतो. हो. आणि प्रयोग म्हणजे मजा असते. तुमचं मला असं वाटतं तुम्ही स्क्रीन प्रिंटिंगच्या बद्दलही काही तुमचा सुरुवातीला संघर्ष होतात, तुम्ही त्याच्याबद्दल थोडं सांगाल? जसं मी आधी म्हटलं की सर्वांचीच त्या काळात परिस्थिती थोडी नाजूक असायची, तशी आमची पण होती. त्याच्यामुळे लवकरात लवकर कुठलंही शिक्षण घे बाबा आणि नोकरी 2 पैसे मिळव, हे प्रत्येकाच्या घरी जसं असतं तसं माझ्याही घरी होतं. ते काय सुरुवातीला 10वी झाल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की मग फाउंडेशन 12वी केलं माहीत, म्हणजे पैशाच्या हिशोबाने. पण मग कोणीतरी काय येऊन सांगितलं, मग मी चित्रकलेकडे वळलो. मग ATD झाल्या एक नातेवाईकांनी मला थोडंसं सांगितलं की इथे नोकरी आहे, तिथं तू जॉब तुला मिळू शकतो. मला त्यावेळेस बराच आनंद झाला. 21व्या वर्षी नोकरी, ती पण शासकीय नोकरी म्हणजे. ते मी तिथं 2 वर्ष केलं, पण ती काही कारणाने ती नोकरी पण सोडावी लागली. आणि मग नंतर जेव्हा नाशिकला येऊन पुन्हा नोकऱ्या शोधल्या मी, तर त्यावेळेला ते तुम्हाला कोणता फर्स्ट क्लास आहे, कोणती डिग्री आहे ते बाजूला ठेवा आणि तुम्ही किती पैसे देणार, इथूनच सुरुवात असायची. सर एक विचारतो तुम्हाला, तुमच्यामध्ये जी उपजत कला आहे, तुम्ही त्या कलेला स्वतः
डेव्हलप केलं, त्या कलेच्या साधनेतून तुम्हाला म्हणजे तुमच्या जीवनाचा जो प्रवास आहे तो सुखरूप झाला. म्हणजे तुम्हाला त्या अनुषंगाने तुम्ही जे योगदान दिलं, जो संघर्ष केला, त्यातून तुम्हाला एक उत्तम असं शिक्षक होता आलं. हां, शिक्षक हा विद्यार्थी घडवतो, एक पिढी घडवतो असं म्हटलं जातं. बरोबर. ते पवित्र काम तुम्ही करतात, हां. त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आज आपण हॉबीडुबीडूच्या 72व्या सेशनमध्ये आपले जळगावचे प्रख्यात नितीन विक्रम सोने सर यांचं परिचय करून दिला. त्यांच्याशी मला हितगुज करता आली. सरांनी जे आपल्याला सांगितलं ते उद्बोधक तेवढंच प्रेरणादायी आहे. आणि आपले प्रख्यात जे होते नितीन सरदेसाई, त्यांच्या पावलावर पाऊल सर ठेवत आहेत आणि सरांची उत्तरोत्तर प्रगती हो, एवढी मी आशा करतो. धन्यवाद सर. नमस्कार. हॉबीडुबीडूच्या सर्व संचालक मंडळ आणि यांनी मला इथं यांनी जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. हॉबीडुबीतर्फे मी सरांचं स्वागत करतो. खाली नवरंग चहा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आणि दाल परिवार. Audio Jungle.